कृषी आयुक्त आले होते त्यावेळेस सरांनी आल्याला एक प्रश्न केला की शेतीत यायचं कारण काय? म्हणजे तोच प्रश्न ज्यावेळेस पवार साहेब सुद्धा आले होते त्यावेळेस साहेबांनी तोच प्रश्न केला होता आणि आपले कृषी आयुक्त धीरज कुमार सर आले त्यांनी सुद्धा तोच प्रश्न केला. शेतीत यायचं कारण काय? त्यावेळेस मी त्यांना सांगितलं. शेतकरी मंडळी नमस्कार. करोडपती किसानमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला होता श्री दीपक जगताप यांचा, निंबूत तालुका बारामती जिल्हा पुणे येथील. आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळेसचा बनवलेला होता. पण अंजीर बागेचं बहार नियोजन नक्की कशा पद्धतीने असतं याच्याविषयी एक डिटेल व्हिडिओ बनवायचा म्हणून आपण पुन्हा एकदा श्री दीपक जगताप यांच्याकडे आलेलो आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आता तसं बघायला गेलं तर ह्या छाटणीचे एक 2-3 प्रकार असतात. काही लोक छाटणी घेत नाही, काही टॉपिंग करतात आणि काही खरड छाटणी करतात. आता आम्ही छाटणी करताना अशी खरड छाटणी करतो. आता ही जी बाग तुम्ही समोर पाहताय ही 17 वर्षाची बाग आहे. साधारण 2007 साली ह्याची लागवड केली होती. आता ह्याची छाटणी एक 8 दिवसापूर्वी केलेली. आता ही छाटणी करताना खरड छाटणी केलेली. आता ह्याचे फुटवे वगैरे निघायला सुरुवात झालेली. आता हे पावसाळी क्लायमेट तयार होत आहे, झालेला आहे, पाऊस पडतोय. त्याच्यामुळे ह्याची आपण खतांच्या मात्रा देताना NPK देताना जेणेकरून ह्याला जितका N कमी देता येईल तेवढा आपण त्याला N कमी दिलेलं आहे. कारण ह्या क्लायमेट मध्ये नत्राचं प्रमाण बऱ्यापैकी आपल्या झाडांना मिळून जातं आणि युरिया, सुपर फॉस्फेट असेल, पोटॅश असेल, मायक्रोन्यूट्रिएंटचे सगळे घटक असतील, हे सगळे आपण घटक ह्या झाडांना बेसल डोसमध्ये दिलेले आहे. शेणखत असेल, लेंडी खत असेल, थोडेफार प्रमाणात कोंबड खत असेल, गांडूळ खत असेल, हे सर्व आपण ह्या झाडांना दिले गेलेले आहे. तर टॉपिंग आपण जर केलं तर कसं होतं की टॉपिंगला असे गुच्छ लागतात. त्याचा शेंडा जास्ती वाढत नाही. त्याचा शेंडा साधारण एक 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट, जास्तीत जास्त 3 फूट असे राहतात आणि त्याला असं गुच्छागत माल लागतात आणि त्याला गोल साईज राहते त्या मालांना. आणि खरड छाटणीला हा एक प्रॉब्लेम असो म्हणजे खरड छाटणीचं गणित कसं आहे की मुळातच त्याची जाड फांदीवरती कटिंग राहते. त्याच्यामुळे जी निघणारी जी फूट आहे ती ताकदीने बाहेर पडते. त्याच्यामुळे त्याचा शेंडा खूप मोठा होतो. साधारण 3, 4, 5 फुटाचे त्याचे स्टंप तयार होतात आणि तेवढ्या प्रमाणात त्याला माल भरपूर लागतो. खरड छाटणीला माल भरपूर लागतो, पण तेवढी त्याच्यामध्ये रिस्क पण आहे. जेणेकरून तुमच्या खतांची मात्रा किंवा पाण्याचं व्यवस्थापन जर चुकलं तर तो माल बाहेर काढत नाही, तो नुसता शेंडा पळत जातो. मग तुमचा माल कधी निघणार? ज्यावेळेस तुमचा शेंडा थांबण्याच्या पिरियडमध्ये असेल त्यावेळेस तिथं एक 5-7 फळं वगैरे निघू शकतात. पण जो खालचा पूर्ण 50% स्टंप तो सगळा एम्प्टी जातो. म्हणजे तिथं आपलं नुकसान बऱ्यापैकी होतं. सुरुवातीला छाटणी केल्यानंतर एक बोर्डोचा स्प्रे घेतो. बोर्डोचा स्प्रे घेतल्यानंतर मग एखादा कीटकनाशक वगैरे स्प्रे घेतो. जशी आता ह्याला फूट बाहेर पडत जाईल तसं मग ह्याचा अंदाज घेऊन, वातावरणाचा अंदाज घेऊन त्या पद्धतीचे स्प्रे चालू होतात. आता आपण छाटणी करताना आता टोटल आपल्याकडे 7 एकर बाग आहे अंजीरची. आता आम्ही छाटणी घेताना 15 मे महिन्यापासून आम्ही सुरुवात करतो. आता काही आम्ही 15 मेला छाटणी केलेली, काही जूनमध्ये छाटणी केलेली. आता ही जूनच्या एंडला छाटणी केलेली. आता जुलैला आता काही प्लॉटची छाटणी, ऑगस्टला काही प्लॉटची छाटणी, असे टप्पे जेणेकरून हा प्लॉट चालू झाला की नंतरनं दुसरा प्लॉट, नंतरनं तिसरा प्लॉट, असा आपला कंटिन्यू वर्षातले 10 महिने डेली हार्वेस्टिंग चालू. ही जी छाटणी केल्यानंतर याच्यावरती कुठली फवारणी वगैरे आपण घेतलेली आहेत? सुरुवातीला छाटणी केल्यानंतर एक बोर्डोचा स्प्रे घेतो. बोर्डोचा स्प्रे घेतल्यानंतर मग एखादा कीटकनाशक वगैरे स्प्रे घेतो. जशी आता ह्याला फूट बाहेर पडत जाईल तसं मग ह्याचा अंदाज घेऊन, वातावरणाचा अंदाज घेऊन त्या पद्धतीचे स्प्रे चालू होतात. काय होतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे पीक जास्ती टिकत नाही. कारण ह्याला जास्ती चिलटांचा त्रास होतो. त्यावेळेस पाऊस चालू होतो त्यावेळेस ह्या अंजीर पिकाचं पुढचं जे तोंड असतं ते थोडंसं ओपन राहतं आणि पावसाळी क्लायमेटमध्ये क्रॅकिंगचं प्रमाण खूप राहतं. जो 50, 60, 70% माल क्रॅकिंग होतो. पाऊस झाला की 50, 60, 70% माल लगेच क्रॅकिंग होतो. त्याच्यामुळे आपण पावसाळ्यामध्ये जास्ती माल हार्वेस्टिंगचा ठेवत नाही. कृषी आयुक्त आले होते त्यावेळेस सरांनी आल्याला एक प्रश्न केला की शेतीत यायचं कारण काय?
म्हणजे तोच प्रश्न ज्यावेळेस पवार साहेब सुद्धा आले होते त्यावेळेस साहेबांनी तोच प्रश्न केला होता आणि आपले कृषी आयुक्त धीरज कुमार सर आले, त्यांनी सुद्धा तोच प्रश्न केला, शेतीत यायचं कारण काय. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, सर शेतीत यायचं कारण म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब असेल, ते पूर्ण कुटुंब आमचं शेती करते, वडिलोपार्जित आमचं कुटुंब सर्व शेती करायचं. त्यावेळेस लहानपणापासनं आमच्या घरातली सर्व लोक असे छोटे मोठे असे तरकारी वगैरे करायची. त्याच्यामुळे ते कुठेतरी भाजी विकायला जा, शेवग्याची शेंग विकायला जा, ह्यापासून लहानपणापासून आवड होती. आणि त्यावेळेला 2 पैसे यायचे, त्याच्यामुळे आणखीन शेतीची आवड तयार झाली. आणि शिक्षण घेत असताना असं म्हणजे मनामध्ये एक आवडच होती की आपण शेतीच करायची. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शेतीच करायची, शेतीमध्ये काय केलं पाहिजे. मग आम्ही ह्या फळपिकाकडे आलो. सुरुवातीला ऊस असेल, कडधान्य असेल, म्हणजे अशी पिकं, तरकारी वगैरे असेल, अशी पिकं घेत असायचो. पण मग आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून आम्ही ह्या अंजीर पिकाकडे आलो. आता ह्या बारामती तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर अंजीर हे कुठंच नव्हतं. मग आता अंजीर केलं, डाळिंब केलं, संत्रा, मोसंबी अशी आम्ही एक एक एकर केलं. पण संत्रा मोसंबीला म्हणावंसं ह्या वातावरणातला म्हणजे क्लायमेट सक्सेस झालं नाही, ते कालांतराने काढावं लागली. डाळिंब सुद्धा चांगल्या प्रकारचं आलं, पण शेवटी त्याला तेल्यामरचा बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात त्याला अटॅक झाला, ते सुद्धा काढावं लागलं. राहिला अंजीरच. सुरुवातीला 4 वर्ष ह्या पिकामध्ये सक्सेस नव्हतो, फेल गेलो होतो. पाने तर फळं असायची, फळं असली तर पानं असायची, मग त्याचं गणित कळत नव्हतं, नक्की आपलं चुकतंय कसं. मग शेवटी म्हणतात ना, चटके घेऊन बरेचसे अनुभव घेतलेले आहेत. मग आपल्या खतांच्या मात्रा कशा असतील, आपल्या छाटणीचं गणित कसं असेल, आपण औषधं कसे मारतोय, आपण जे औषध मारताना त्या कंटेंटचा अभ्यास केला, ह्या निसर्गाचा आपण अभ्यास केला, म्हणजे कोणत्या क्लायमेटला कोणता घटक ह्या फळाला अवेलेबल जास्ती होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आज अभ्यास करून आज गेले 10 ते 12 वर्ष झाले, आज आम्ही पूर्ण ह्या पिकामध्ये सक्सेस आहे. आणि ज्यावेळेस हे करत असताना बऱ्याच लोकांचे मार्गदर्शन असतील, बऱ्याच लोकांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले. डॉक्टर विकास खैरे असतील, रघुनाथ चौसष्टे सर असतील, म्हणजे आमचं बारामती कृषी खाता असेल, पुरंदरची बरीचशी लोक, म्हणजे खूप लोकांचा आपल्याला ह्याच्यातून मार्गदर्शन मिळालं. करोडपती किसान या चॅनल मार्फत आपली एक शिवार फेरी ठेवलीत किंवा शेतकऱ्यांसाठी 1 दिवसाचं प्रशिक्षण ठेवलं, तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल का? नक्कीच. अहो, ह्याच्यापेक्षा जास्त आनंद कुठला आहे. आज गेले बऱ्याच वर्षापासून आता जो 15 ते 20 जिल्ह्यातनं लोक कनेक्ट आहेत. आपल्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातनं सुद्धा शेतकरी कनेक्ट आहेत. मदुराई असेल, कर्नाटक असेल, म्हणजे अशा बऱ्याच भागातनं शेतकरी फोन करतात. जमल तसं मी त्यांना मार्गदर्शन करतोय. जवळपास कुठे बाग जर असेल तर मला ह्या कामातनं वेळ मिळाला तर मी त्यांच्याबरोबर तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो. किंवा मग बरेचसे बाहेरचे लोक असतील तर त्या फोनवरती ते फोटो टाकतात, व्हिडिओ टाकतात. जमल तसं मी त्यांना मार्गदर्शन करतो. संयम शेतकऱ्यांकडे पण पाहिजे. कसं होतं, काही शेतकरी एखादा वर्ष लॉस गेला, दुसऱ्या वर्षी लॉस गेला की ते लगेच बाग काढतात. म्हणजे कुठेतरी थोडाफार संयम पण पाहिजे. आता डाळिंबाचं क्षेत्र फार आता कमी प्रमाणात झालेले. आता डाळिंबाला पण चांगले बाजार आहे, पण तेवढी त्याच्यामध्ये रिस्क आहे. ज्या फळपिकामध्ये जेवढी रिस्क असते तेवढे 2 पैसे पण त्याच्यामध्ये मिळून जातात. तसं आज अंजीर पीक चांगले. आज तसं बघायला गेलं तर माझा एक एवढ्या वर्षाचा अनुभव आहे की तुम्हाला तुमचा खर्च जाऊन बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट भेटू जातं. फक्त करणारा शेतकरी पाहिजे अंजीर पिकामध्ये. तुम्ही जर बांधाव फिरून जर अंजीर पिकाची शेती केली तर ही शेती होणार नाही, कारण ह्याला रोज हार्वेस्टिंग करावं लागतं. तुमचं डाळिंब पीक असेल, द्राक्षाचं पीक असेल, तुम्ही 1-2 टप्प्यात म्हटलं तरी पूर्ण बाग मोकळी करू शकता. तसं ह्याला 4 महिने रोज हार्वेस्टिंग करावं लागतं. म्हणजे अंजीर शेतीमध्ये नक्कीच फायदा आहे, पण त्याच्यामध्ये मेहनतही तेवढी आहे. ज्या शेतकऱ्यांची मेहनत करायची तयारी असेल अशा शेतकऱ्यांसाठी अंजीर पीक नक्कीच वरदान ठरेल. आणि याचं उदाहरण म्हणजे श्री दीपक जगताप आपल्या समोर आहेतच. त्यांचे बंधू देखील त्यांना अगदी खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण कुटुंब या अंजीर शेतीमध्ये झोकून देऊन काम करते आणि आपली आर्थिक प्रगती देखील साधते. तर आपण देखील अंजीर पिकामध्ये नक्कीच प्रगती साधू शकता, पण त्याच्यासाठी जसं सरांनी सांगितलं की तो हाडाचा शेतकरी पाहिजे, बांधावर फिरून शेती करणारा नाही पाहिजे.
तर त्याच्यासाठी ते निश्चितच फायदेशीर ठरेल. आणि अंजिराचं मार्केट हे भविष्यात चांगलंच आहे, जसं की बाहेर देशामध्ये पण त्याला चांगली मागणी आहे. आज आपण सुका अंजीर संपूर्णपणे म्हणजे 100% म्हटलं तरी हरकत नाही, बाहेरूनच बऱ्यापैकी इम्पोर्ट करत असतो. तर अंजीर शेतीला भविष्यात मार्केट आहे, फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर धन्यवाद. खूप छान माहिती आपण दिलीत. धन्यवाद.